नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लोकहित माहितीमध्ये. अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातील 19 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत निधी जमा करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून 29 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 19 जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला हा शासन निर्णय आपण स्क्रीनवर पाहू शकता. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे ते पहा. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरता बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 29,25,61,000 रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. मित्रांनो, या शासन निर्णयाच्या दुसऱ्या पत्रामध्ये कोणत्या 19 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा मदत निधी दिला जाणार आहे त्या जिल्ह्याची, एकूण बाधित क्षेत्राची व एकूण शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. हे पत्रक पहा. नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील 143 बाधित शेतकऱ्यांसाठी 13,01,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील एकूण बाधित 1,370 शेतकऱ्यांसाठी 59,32,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यातील एकूण 8,049 इतक्या बाधित शेतकऱ्यांसाठी 10,98,76,000 रुपये इतका निधीस मंजुरी देण्यात आली आहे. तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील एकूण बाधित 4,841 शेतकऱ्यांसाठी 4,34,33,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील एकूण बाधित 8,762 शेतकऱ्यांसाठी 13,20,19,000 रुपये निधी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील 19 जिल्ह्यातील एकूण 23,065 बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण 29,25,61,000 रुपये इतक्या निधीस शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या GRची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही या GRची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊ शकता. धन्यवाद.